चेंडू स्क्वेअर लेग वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथं पाहू शकता. एकेरी धावावर समाधान, दुसरी धावा लुटण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या घेतलेले केवळ आणि केवळ 27 धावांचं आव्हान. अतिशय तुटपुंजा धावा केलेल्या आहेत मालंगाव टीमने आणि धडधाकट अशा फलंदाजांसमोर 27 धावांचं आव्हान म्हणजे खूप कमी आपण पाहू शकता. परंतु जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस मिस झालेला असला, कीपर कडून सुटलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरसावतोय, सरळ जाऊन धडकावलाय बॉलला. वाईट पण आहे आणि वाईट आहे का विचारते वाईट आहे का? कृपया जर वाईड असेल तर अंपायरने सांगायचं हो वाईड वाईड. अतिरिक्त अशा 5 धावा जमा झालेल्या, केवळ 27 धावा करायच्या आहेत आणि जर तुम्ही 5 फुकटच्या धावा द्याल तर सामना तुम्ही हातातनं निसटवतायत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू यावेळेस लांबांच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक असला तरी 2 धावा नक्कीच निघतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. जबरदस्त 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 फलंदाजी करतोय संदीप सुनील. 2 घेतल्या ना? वाईड +5 कराड +4 वाईड +4 हो एकेरी धाव सोडली. एकेरी धाव सोडली आहे. 10 रन ऑलरेडी झालेले आहेत. 27 ना टार्गेट आहे का? 28. हो रामदासने फटका भरला, फटका फसला, बॉल सरळ जाऊन सरसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला गडी बाद. रामदास परततोय मैदानाच्या बाहेर पवेलियन मध्ये. पहिली विकेट बाद केलेली आहे. जर सामना जिंकायचा असेल तर सलग 5 ते 6 विकेट हा जर मालंगा संघाने घेतला तरच हा सामना त्यांच्या पारड्यात पडू शकतो. नाहीतर एवढ्या कमी रनवर सामना डिपेंड करणं अतिशय जिकिरीचं आणि अविश्वासी असं काम आहे. आपण समजू शकता. करणला विकेट जरी भेटली असती परंतु गोलंदाजांसाठी धावा खूप कमी येतो या सामन्यात. आणि 1-1 ऑन द बॅक. यू कुड सी द बॅट्समन कमिंग टू स्ट्राईक. नेम इज आय थिंक कुणाल. He was batted beautifully last inning, so let's see in this. Karan versus Kunal. चेंडूने उसळी घेतली असली तरीही लाईनच्या बाहेर. अतिशय तीक्ष्ण असे आमचे जे अंपायर आहेत दमनार गावाचे. वाईट आहे ना? हाकून टप्प्याचा चेंडू काय उडवलाय, काय टोलवलाय त्याला लांबच्या दिशेने, सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजीसाठी ओळखलाय. पुन्हा 2 ओव्हरी चांगला संपवण्याचा प्रयत्न. ऑल टू यू DJ. कुणाल अगेन. That's a beautiful drive. आणि ही ड्राईव्ह सुंदर अशी ड्राईव्ह खेळली असते परंतु त्याला चौकार पर्यंत पोहोचू शकले नाही. आणि पुन्हा एकदा अजून एक अतिरिक्त धाव चोरली आहे इथं. आधीच धावा कमी आणि त्यात अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकच रोहिणी कारण कितला होणार? 27 धावांचा पाठलाग करायचा आहे केवळ. आणि त्यात पहिल्या ओव्हरीत आलेल्या आहेत 17 धावा. आता समीकरण आहे 30 चेंडू फक्त आणि फक्त 10 धावांचं. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय. दुहेरी धाव चोरलीये. मला असं वाटतंय हा सामना निराशेने सोडतोय मळगाव संघ. आणि तशाच प्रकारे कामगिरी राहिली नांदगरी बॉलरचं काय? नांदरकी संघाची. तिघच्या तिघ सामने 1 साइड संपवलेत. कुणाल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू उडवलाय. पॉइंटच्या वरून चेंडू सरसावतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सरळ 1 2 3 फुलटॉस चेंडू त्याला खेळून काढलाय, चौकारासाठी पाठवलाय.
पॉइंटच्या वरून खेळलेला चेंडू काय फलंदाजी करतोय, कुणाल काय फलंदाजी करतोय. मागचा सामनाही त्यांनी 12 चेंडूत संपवला होता आणि हा सामना देखील दुसऱ्या चोरीत संपण्याची पूर्ण शक्यता. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये बिघाड आणि पंचांचे हात खुललेत. आलेला आहे वाईल्ड. काय जिकी घेतणार जिकी घेतणार विकेट. आणि अशा प्रकारे या वाईल्ड सोबत हा सामना संपलेला आहे. नांदुरकीचा संघ केवळ आणि केवळ 8 चेंडूंमध्ये सामना जिंकलेला आहे. काय काय एकतर्फी खेळलाय, काय एकतर्फी खेळलाय हा संघ. 8 चेंडूंमध्ये, केवळ 8 चेंडूंमध्ये हा सामना संपवला आहे आणि दिवसाचा आपला तिसरा सामना संपव, लगातार तिसरा म्हणजे तिसरा राऊंड जिंकलेला आहे आणि सरळ 4थ्या राऊंड मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. नांदुरकी संघ, संपूर्ण संघाचं अभिनंदन. तसेच हारलेल्या ज्या टीम आहेत त्यांनीही कसल्याही प्रकारचं निराश व्हायचं नाही. एक सामना आपला प्रकार